नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल वर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सुरू करणार आहोत आपलं पॉवर इंजिनिअरिंगचं पहिलं युनिट. बरोबर आहे. चला, तर मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं की पॉवर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट का महत्त्वाचा आहे, त्याचा सिलेबस एक्झाम पॅटर्न काय आहे, कोणकोणते चॅप्टर आहे आणि कोणकोणत्या चॅप्टरमध्ये न्यूमरिकल आहे, काय काय आहे, सर्व डिटेल आपण बघितलं होतं. जर मागचं लेक्चर तुम्ही बघितलं नसेल ना, तर एकदा जा नक्की बघा. आपल्या पॉवर मध्ये तुम्हाला नेमकं शिकायचं काय आहे. बरोबर आहे. त्यानंतर आपण बघितलं होतं की हा जो आपला ऑनलाईन कोर्स आहे तो आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. तर डाउनलोड करून घ्या विनीत ट्युटोरियल ऍप्लिकेशन, ज्यामध्ये भरपूर सारे डिप्लोमाचे ऑनलाईन क्लासेस तुम्हाला मिळतील अतिशय कमी किमतीत, ते सुद्धा बेस्ट क्वालिटी सोबत. ठीक आहे ना. चला असो. आणि बघा बेटा, प्रॉपर रिव्हिजन क्रॅश कोर्स सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि सध्या ऑफर सुद्धा चालू आहे. स्टार्टिंगला सेमिस्टरच्या स्टार्टिंगला कधीही आपली ऑफर असते. बरोबर आहे. आणि हो, तुम्हाला काही डाऊट आला तर डिस्क्रिप्शन मध्ये मी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्यावर व्हॉट्सअप मेसेज करा, कॉल करू नका बेटा. ठीक आहे ना. चला असो. तर बघा, तुम्हाला सर्व काही ऑफर वगैरे सुद्धा मिळून जाईल. ठीक आहे ना. डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. ठीक आहे ना. तर प्रॉपर तुम्हाला थेरी नोट्स वगैरे मिळतील, सर्व मिळणार आहे. बरोबर आहे. चला, हे तर आपण बघितलं होतं. तर आज आपण सुरुवात करणार आहोत आपल्या फर्स्ट युनिटला, ज्याचं नाव आहे रेफ्रिजरेशन. मग सर, आता रेफ्रिजरेशन म्हणजे नेमकं काय? तर बघा बेटा, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल, भरपूर सारे फ्रीज वगैरे बघितले असेल. डी मार्ट झालं, जर बिग बाजार वगैरे झालं, असे मोठे मोठे डीप फ्रीजर वगैरे, असे फ्रीजर वगैरे तुम्ही बघितलं असेल. बरोबर ना. मग हे फ्रीज नेमके वर्क कसे करतात हो, हे चालतात कसे हो, बरोबर आहे, हे तुम्हाला या युनिटमध्ये शिकायचं आहे. बरोबर आहे. आणि हो, सर्वात आधी आपण हे बघू बेटा की याचा वेटेज सुद्धा भरपूर जास्त आहे. बरोबर आहे. म्हणजे 22 ते 24 मार्काला और सहित हे युनिट तुम्हाला येणार आहे बेटा. बरोबर आहे. आता यामध्ये थेरी पण आहे, न्यूमरिकल पण आहे आणि छोटे डेरिव्हेशन सुद्धा आहे. बरोबर आहे. आणि काही प्रोसेस सुद्धा आहे बेटा. बरोबर आहे. त्या सर्व काही गोष्टी आपण एकदम हळूवार पद्धतीने, साध्या आणि सोप्या भाषेमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. चला, तर सर्वात पहिले रेफ्रिजरेशन म्हणजे नेमकं काय? तर बघा बाळांनो, लक्ष द्या. सिंपलचा फंडा आहे. आता बघा, सिंपल काय रे बाबा, आता समजा माझं या आजूबाजूचं जे घर आहे, बरोबर आहे, आता माझं हे समजा स्टुडिओ आहे, हे रूम आहे. बरोबर आहे. बाहेर वातावरण किती आहे, समजा हा माझा स्टुडिओ आहे. बरोबर आहे. चला, आणि ही बाहेरचं समजा सराउंडिंग आहे, ही बाहेरची काय आहे, सराउंडिंग आहे, परिसर बाहेरचा. बरोबर आहे. चला, ठीक आहे सर. आता या सराउंडिंग पैकी बघा, या सराउंडिंगचं जे तापमान आहे, हे समजा आहे बाहेर 30 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. सपोज करा, संध्याकाळची वेळ म्हणजे 5-6 वाजलेला आहे. बरोबर आहे. आणि 30 डिग्री सेल्सिअस बाहेर टेम्परेचर आहे. बरोबर आहे. आता विषय आहे की 30 डिग्री सेल्सिअस मध्ये मी एकदम स्वतःला कम्फर्टेबल फील करू शकतो का? नाही. मी मध्ये बसवला छान सुंदर एसी म्हणा, रेफ्रिजरेटर म्हणा, जे पण काय असेल ते. बरोबर आहे. तर बघा, रेफ्रिजरेशन म्हणजे काय? सिंपल, ही आपली आहे स्पेस, ही आपली आहे बेटा स्पेस. बरोबर आहे. चला, म्हणजे जागा, एखादी जागा आहे. बरोबर आहे. चला, तर मला काय करायचं आहे, ही जी जागा आहे, या जागेचं जे टेम्परेचर आहे, ऐका रे ऐका, ही जी जागा आहे, या जागेचं जे टेम्परेचर आहे, हे सराउंडिंग पेक्षा थोडंसं कमी पाहिजे. सराउंडिंग पेक्षा थोडंसं कमी पाहिजे. आलं का लक्षात? बघा बेटा, सराउंडिंगला, बाहेर ऍटमॉस्फिअरला टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस, तर याच्यापेक्षा कमी टेम्परेचर मला या जागेचं पाहिजे आहे. बरोबर आहे. तर यासाठी जी प्रोसेस असेल, त्या प्रोसेसला म्हणतात बेटा रेफ्रिजरेशन प्रोसेस. बघा, म्हणजे या ठिकाणी समजा टेम्परेचर मला करायचंय 10 डिग्री सेल्सिअस. किती करायचं? 10. म्हणजे सराउंडिंगला आहे 30 आणि मध्ये आहे फक्त 10 डिग्री सेल्सिअस. म्हणजे सराउंडिंग पेक्षा आपल्या जागेचं टेम्परेचर कमी करणे आणि त्या टेम्परेचरवर त्याला मेंटेन करणे. बरोबर आहे. तर या प्रोसेसला म्हणतात बेटा रेफ्रिजरेशन. आपल्या घरातलं फ्रीज माहिती आहे, फ्रीज काम काय करतं बेटा? फ्रीजचं काम काय आहे? आपल्या घरातलं जे फ्रीज आहे बेटा, त्याचं काम काय आहे? बाहेर टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. 30 आहे, 40 आहे, उन्हाळ्यामध्ये 45 चाललं गेलं, जळगावमध्ये तर एकदम जबरदस्त जातं बेटा. बरोबर आहे. चला, तर बाहेरचं टेम्परेचर खूप जबरदस्त आहे. तो फ्रीज काय करतो? बाहेर टेम्परेचर काय बी असू द्या, मी माझ्या स्वतःमध्ये, हे फ्रीज काय करतं, ते स्वतःमध्ये टेम्परेचर काय करतं, एकदम कमी मेंटेन करतं. म्हणजे नॉर्मल टेम्परेचर जसं आपण फ्रीजचं बघितलं ना, हे जनरल असतं बेटा 4 डिग्री सेल्सिअस टू 6 डिग्री सेल्सिअसच्या आसपास फ्रीजचं टेम्परेचर असतं बेटा. मी फ्रीजरचं म्हणत नाहीये, फ्रीजर म्हणत नाही, मी फ्रीज म्हणतोय. बरोबर आहे. म्हणजे फ्रीजरचं टेम्परेचर एकदमच कमी असतं आणि बाकी जे आपलं फ्रीज असतं, ज्यामध्ये आपण भाज्या वगैरे ठेवतो, पाण्याच्या बॉटल वगैरे ठेवतो, तर याचं टेम्परेचर काय असतं? 4 ते 6 डिग्री सेल्सिअस. तर सराउंडिंग पेक्षा आपल्या स्पेसचं टेम्परेचर कमी करणे, या प्रोसेसला म्हणतो बेटा आपण रेफ्रिजरेशन.
काय म्हणता बेटा रेफ्रिजरेशन. म्हणजे सिंपल काय, रेफ्रिजरेशन इज द ब्रांच ऑफ सायन्स. तर सर्वात पहिली गोष्ट की रेफ्रिजरेशन ही कोणाची ब्रांच आहे, सायन्सची ब्रांच आहे. बघा बेटा या सर्व काही गोष्टी जे आपण काही शिकतोय ना या सर्व सायन्स वरूनच आलाय. म्हणजे बघा घुमून फिरून सर्व काही कॉन्सेप्ट पूर्ण आले विज्ञान. सायन्स म्हणजे काय बेटा विज्ञान. बघा माणूस जो प्रगत होतोय हा कशामुळे होतोय, सायन्समुळे होतोय बेटा, विज्ञानामुळे प्रगत होतोय. तर या सायन्स नावाच्या झाडाची एक सुंदर अशी ब्रांच आहे, त्याचं नाव आहे बेटा आपलं रेफ्रिजरेशन. तर रेफ्रिजरेशन इज द ब्रांच ऑफ सायन्स इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ. तर याच्यामध्ये आपण कशाचा अभ्यास करतो किंवा यामध्ये ही एक अशा प्रकारची प्रोसेस आहे, ही एक अशा प्रकारची प्रोसेस आहे की जी प्रोसेस काय करते, सराउंडिंग पेक्षा आपल्या स्पेसचं टेम्परेचर थोडंसं कमी करते आणि त्याला मेंटेन करून ठेवते. बरोबर आहे. चला तर बघा बेटा सिंपलची गोष्ट काय, रेफ्रिजरेशन इज डिफाईन ॲज इट इज द ब्रांच ऑफ सायन्स. ही सायन्सची एक ब्रांच आहे. बरोबर आहे. अँड बघा ही एक प्रोसेस आहे जी प्रोसेस काय करते, द प्रोसेस मेंटेनिंग अँड बघा बेटा मेंटेनिंग अँड रिड्युसिंग द टेम्परेचर ऑफ स्पेस. म्हणजे एखादा स्पेस, एखादी जागा आहे त्या जागेचं जे तापमान आहे, टेम्परेचर जे आहे ते काय करते, रिड्यूस करते, मेंटेन करते बिलो द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग पेक्षा टेम्परेचर कमी करणे या प्रोसेसला म्हणतात बेटा आपण रेफ्रिजरेशन. बघा बेटा रेफ्रिजरेशन इज डिफाईन ॲज द ब्रांच ऑफ सायन्स इन विच द स्टडी ऑफ प्रोसेस ऑफ रिड्युसिंग अँड मेंटेनिंग द टेम्परेचर बिलो द ॲटमॉस्फिअर किंवा बिलो द सराउंडिंग. बघा बेटा त्या स्पेसचं किंवा एखाद्या मटेरियलचं टेम्परेचर कमी करणे कोणापेक्षा, सराउंडिंग पेक्षा. कोणापेक्षा बेटा, सराउंडिंग पेक्षा. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना. त्या सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरला मेंटेन करणे, कमी करणे, रिड्यूस करणे या प्रोसेसला आपण काय म्हणता बेटा, रेफ्रिजरेशन. समजलं बाळांनो. तर रेफ्रिजरेशन म्हणजे काय, इट इज द ब्रांच ऑफ सायन्स इन विच डील्स विथ द स्टडी ऑफ द प्रोसेस ऑफ काय, द प्रोसेस ऑफ. सर्वात पहिले काय करता, अशी एखादी प्रोसेस द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग. सर्वात पहिले टेम्परेचर काय करता, रिड्यूस होतो, रिड्युसिंग अँड त्याला मेंटेन करायचं बेटा. काय करायचं, मेंटेन करायचं. रिड्युसिंग अँड मेंटेनिंग काय, द प्रोसेस ऑफ रिड्युसिंग अँड मेंटेनिंग द टेम्परेचर कोणापेक्षा कमी बेटा, बिलो द सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरवर मेंटेन करणं, कमी करणं या प्रोसेसला म्हणता बेटा आपण रेफ्रिजरेशन. या प्रोसेसला आपण काय म्हणता बेटा, रेफ्रिजरेशन. ठीक आहे ना. मग जी स्पेस आपण थंड करतोय, ऐका, जी स्पेस आपण थंडी करतोय, जी स्पेस आपण थंडी करतोय या स्पेसला म्हणता रेफ्रिजरेटेड स्पेस. या स्पेसला आपण काय म्हणता, रेफ्रिजरेटेड स्पेस. बघा बेटा जी जागा आपण सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरवर मेंटेन करतोय, बरोबर आहे, तर अशा जागेला आपण म्हणता रेफ्रिजरेटेड स्पेस. या जागेला ज्याचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा कमी आहे, ज्या जागेचं टेम्परेचर सराउंडिंग पेक्षा कमी आहे त्या जागेला आपण म्हणता रेफ्रिजरेटेड स्पेस. द स्पेस हुज टेम्परेचर बिलो दॅन सराउंडिंग. तर या सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरवर जी स्पेस असेल त्याला म्हणता बेटा आपण रेफ्रिजरेटेड स्पेस. तर बघा बेटा द स्पेस विच मेंटेन बिलो द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे जी जागा ही सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरवर राहते, त्या जागेला आपण म्हणता बेटा रेफ्रिजरेटेड स्पेस. त्या जागेला आपण काय म्हणता बेटा, रेफ्रिजरेटेड स्पेस म्हणता. बरोबर आहे. आणि कारण मला सांगा असं ऑटोमॅटिक होतं का, शाकाला का बूम बूम ओम फट स्वाहा असे मी वेगवेगळे जर मंत्र मी म्हटले, समजा वेगवेगळ्या पेन्सिल काय माही घेतलं समजा आणि म्हटलं चला रे भो सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचर हो रे भो, ते पॉसिबल आहे का बेटा, नाही. तर आपल्याला सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी किंवा सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस करण्यासाठी, मेंटेन करण्यासाठी काही डिव्हाइसेसचा वापर करावा लागेल, काही डिव्हाइसेसची हेल्प घ्यावी लागेल. बरोबर आहे. आणि याच डिव्हाइसला म्हणता बेटा आपण रेफ्रिजरेटर किंवा रेफ्रिजरेटेड डिव्हाइस. आलं लक्षात तुम्हाला. तर असं डिव्हाइस की जे काय करतं, सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरवर एखादी जागेला मेंटेन करतं. येतंय का लक्षात. असं एखादं डिव्हाइस की जे डिव्हाइस काय करतं, सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचर प्रोड्यूस करून देतो. बरोबर आहे. त्या डिव्हाइसला आपण म्हणता बेटा रेफ्रिजरेटर.
बघा, द डिव्हाइस विच मेंटेन द स्पेस बिलो द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे असं एखादं डिव्हाइस, काय असं एखादं डिव्हाइस की जे काय करतंय, सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा बिलो, सराउंडिंगच्या टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरवर एखादी जागा मेंटेन करून ठेवतोय. बरोबर आहे. तर त्याच डिव्हाइसला आपण काय म्हणता बेटा, रेफ्रिजरेटर. आलं बेटा लक्षात. द डिव्हाइस विच मेंटेन द स्पेस, द डिव्हाइस विच मेंटेन द स्पेस बिलो द टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. तर असं एखादं डिव्हाइस की जे काय करतंय, सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा कमी टेम्परेचरवर एखादी स्पेसला मेंटेन करून ठेवतंय. तर या डिव्हाइसला आपण काय म्हणता बेटा, रेफ्रिजरेटर म्हणता. तुम्हाला सांगा, हा कॉन्सेप्ट समजला का बेटा सर्वांना? या 3 डेफिनेशन समजल्या बेटा सर्वांना? बघा, सर्वात पहिली गोष्ट काय, जी जागा सराउंडिंग पेक्षा कमी टेम्परेचरवर आपण मेंटेन करतोय त्याला म्हणता रेफ्रिजरेटेड स्पेस. क्लिअर आहे? त्या प्रोसेसला म्हणता रेफ्रिजरेशन, आणि जे डिव्हाइस हे परफॉर्म करताय त्याला म्हणता रेफ्रिजरेटर. आलं बेटा लक्ष सर्वांना? तर या सर्व गोष्टी तुम्हाला सर्वांना क्लिअर वगैरे झाल्या असावेल असं मला वाटतं. ठीक आहे ना? चला असो. आता आपण पुढे बघणार आहोत लॉ ऑफ रेफ्रिजरेशन. लॉ ऑफ रेफ्रिजरेशन. मग रेफ्रिजरेशनचा पण लॉ असतो का हो सर? हो बेटा. तर बघा, तुम्हाला सर्वात पहिले सांगतो की सर्वात पहिले तुम्ही बघा थर्मल मध्ये शिकला असेल फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे, शिकला असेल. मग त्यानंतर तुम्ही शिकला असेल सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये 2 स्टेटमेंट होते. एक होतं केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि दुसरं होतं बेटा क्लॉसियस स्टेटमेंट. तर केल्विन वाला भाऊ काय बोलला होता की अशा प्रकारचं इंजिन बनवणं अशक्य आहे. ऐका बेटा, हे तुम्हाला जस्ट नॉलेजसाठी सांगतो, हे तुम्हाला या ठिकाणी नाहीये. बघा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये 2 स्टेटमेंट होते. एक होतं केल्विन प्लँक स्टेटमेंट आणि दुसरं होतं क्लॉसियस स्टेटमेंट. बरोबर आहे. तर केल्विन भाऊ काय म्हणाले होते की या जगात असं इंजिन बनवणं अशक्य आहे की जे इंजिन काय करतं, 100% इनपुट घेतं आणि त्याचं रूपांतर 100% आउटपुट मध्ये करतं. ओ बापा, येतंय का लक्षात? असं इंजिन बनवणं अशक्य आहे की जे काय करतं, 100% हिट घेतं आणि त्याचं रूपांतर 100% वर्क मध्ये करतं. हे पॉसिबल नाहीये, हे पॉसिबल नाहीये असं कोण म्हणालं होतं? केल्विन भाऊ म्हणाले होते. कोण म्हणाले होते? केल्विन भाऊ. तर केल्विन प्लँक स्टेटमेंट काय होतं? इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द हीट इंजिन विच कन्वर्ट 100% ऑफ हीट इनटू वर्क. तर 100% हिटचं रूपांतर आपण 100% वर्क मध्ये करू शकत नाही बेटा. तर हे कोणी सांगितलं होतं? आपलं केल्विन भाऊंनी. आणि त्यांचे दुसरे भाऊ होते क्लॉसियस भाऊ. कोण होते? क्लॉसियस भाऊ. तर क्लॉसियस भाऊ काय म्हणाले होते? क्लॉसियस भाऊ काय म्हणाले होते की असं रेफ्रिजरेटर बनवणं अशक्य आहे, असं फ्रीज बनवणं अशक्य आहे, असं फ्रीज बनवणं अशक्य आहे की जे फ्रीजला चालण्यासाठी कोणत्याच एक्सटर्नल सप्लायची गरज पडत नाही. म्हणजे असं फ्रीज बनवणं अशक्य आहे की जे इलेक्ट्रिसिटी कशासाठी त्याला गरज पडत नाही. म्हणजे मला सांगा, आता हा खेळ आहे 1819 चा. बरोबर आहे. आता मला सांगा, कोण आता 2000 चालू आहे. बरोबर आहे. तर मला सांगा, आतापर्यंत कोणाच्या घरी असा फ्रीज आहे का की ज्याला असा 3 पिन असेल, ते 3 पिनच नाही, ऑटोमॅटिक चालतं डायरेक्टली? तसं शक्य आहे का बेटा? नाही. जनरली तुम्हाला सर्वांना माहिती असेल हीट ट्रान्सफरचा लॉ काय सांगतो? हीट ट्रान्सफरचा लॉ काय सांगतो? हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर बॉडी टेम्परेचर टू लोअर बॉडी टेम्परेचर. बरोबर बेटा. हीट नेहमी हायर कडून लोअर कडे ट्रान्सफर होते. बरोबर आहे. हीट कधी हायर कडून लोअर कडे ट्रान्सफर होते. तुम्हाला सर्वांना माहिती असेल, आपण चहा आहे आपला. बरोबर आहे. चहा, गरमागरम चहा आपल्या आईने ठेवला. बरोबर आहे. आपली आई काय म्हणते? चहा पी रे, तो चहा थंड होऊन राहिलाय रे, लवकर लवकर पी रे तो चहा. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय की गरम चहा जी असते ती कालांतराने थंडी थंडी होते. म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती, हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टू लोअर. तर या ठिकाणी हायर कोण आहे? आपला चहा. तर चहाकडून हीट कुठे जाईल बेटा? आपल्या ऍटमॉस्फिअरला. बरोबर आहे. कारण ऍटमॉस्फिअरचं टेम्परेचर असतं 30 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. आणि त्या चहाचा कप जो असतो, चहाचं टेम्परेचर असतं 70 ते 80 डिग्री सेल्सिअस. उकळतं असतो ना एकदम 80 डिग्री सेल्सिअस. तर याचं जास्त आहे आणि ऍटमॉस्फिअरचं कमी आहे. म्हणून हीट ही नेहमी चहाकडून ऍटमॉस्फिअरला जाते. म्हणून चहा काय होतो बेटा? आपला थंडा थंडा होतो. बरोबर आहे. सिंपलशी गोष्ट आहे. हा आहे तुमचा चहा. चहाचं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस आणि ही जी सराउंडिंग आहे बेटा, सराउंडिंग, या सराउंडिंगचं टेम्परेचर आहे तुमचं, समजा सपोज एक आपण अज्युम करू 30 डिग्री सेल्सिअस. तर मला सांगा बेटा, आता हायर कोणाचं आहे सांगा बरं? याचं हाय आहे का याचं हाय आहे? याचं जास्त आहे का याचं जास्त आहे? तर चहाचं जास्त आहे का? म्हणून हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर टू लोअर, हायर टू लोअर, हायर टू लोअर. हे लक्षात ठेवा बेटा. हा आपला हीट ट्रान्सफरचा लॉ आहे. पण याच्याच अपोजिट जर समजा आपण शरबत घेतलं, थंडगार शरबत, ठीक आहे, चला असो. तर शरबत घेतलं आणि या शरबतचं टेम्परेचर आहे बेटा 10 डिग्री सेल्सिअस. किती? 10. एकदम चिल्ड सरबत आहे बेटा, चिल्ड सरबत. तर आपली आहे काय म्हणते? अरे पिणार रे ते सरबत, पिणार रे ते सरबत, गरम होऊन चाललंय ना रे. ओ बापा, म्हणजे चहा थंड होतो आणि सरबत गरम होतो बेटा. तर असं का?
कारण बघा तुम्हाला आताच सांगितलं मी, हीट इज ऑलवेज ट्रान्सफर फ्रॉम हायर बॉडी टेम्परेचर टू लोअर बॉडी टेम्परेचर. आता मला सांगा या केसमध्ये, आता हे जे सरबत आहे बेटा, या सरबतचं टेम्परेचर काय 10 डिग्री सेल्सिअस, म्हणजे याचं टेम्परेचर कसं आहे लो, आणि या सराउंडिंगचं किती बेटा 30 डिग्री सेल्सिअस, म्हणजे याचं कसं आहे हाय. मग या कंडिशनमध्ये हीट इज ट्रान्सफर फ्रॉम सराउंडिंग टू शरबत. ओ बापा, सराउंडिंग टू शरबत म्हणजे या ठिकाणी चहाकडून सराउंडिंगला आपलं हीट ट्रान्सफर होत होती, कारण चहाचं टेम्परेचर जास्त होतं, सराउंडिंगचं कमी होतं. पण या केसमध्ये बघा बेटा, सराउंडिंगचं जास्त आहे, सरबतचं कमी आहे. तर यामध्ये हीट कडून ट्रान्सफर होईल सराउंडिंग कडून शरबतकडे, म्हणून हळूहळू शरबत काय होतं आपलं गरम गरम होतं. तर हे तुम्हाला बेसिक समजलं की हीट ही नेहमी हायर कडून लोअर कडे ट्रान्सफर होत असतं बेटा, बरोबर आहे. हे तर ठीक आहे, आणि हे ऑटोमॅटिक होतं बेटा. याच्यासाठी आपल्याला काही एक्सटर्नल सप्लायची गरज पाहिजे का? याच्यासाठी इलेक्ट्रिक पिन खोपसावं लागते का? काही प्लग बी खोपसावं लागतं का? नाही बेटा, असं काही करावं लागत नाही. हे नॅचरल होतं बेटा. हे काय होतं नॅचरल, म्हणजे नॅचरली हायर कडून लोअर कडे हीट ट्रान्सफर होत असते. हे सर्वांना क्लिअर बेटा? नॅचरली हायर कडून लोअर कडे हीट ट्रान्सफर होत असते. हे सर्वांना क्लिअर झालं बेटा? चला ठीक आहे, पुढची गोष्ट. आता क्लॉसियस बंधू काय म्हणाले बघा, जनरली नॅचरली काय होतं बेटा मला सांगा बरं, नॅचरली काय होतं? नॅचरली काय होतं बेटा, हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर बॉडी टेम्परेचर टू लोअर बॉडी टेम्परेचर. बरोबर बेटा? हो सर. हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर बॉडी टेम्परेचर टू लोअर बॉडी टेम्परेचर. बरोबर आहे, हे सर्वांना माहिती आहे. बरोबर आहे. चला, हे सर्वांना माहिती आहे. हे नॅचरली होतं बेटा. हे काय होतं आपलं नॅचरली होतं. या प्रोसेससाठी तुम्हाला इतर कोणत्या गोष्टीची पडायची गरज पडत नाही बेटा. ठीक आहे ना? चला, असं हे नॅचरली होतं. पण जर समजा तुम्हाला लोअर कडून हीट हायर कडे पाठवायची असेल, ओ बापा, काय लोअर कडून तुम्हाला हीट हायर कडे पाठवायची असेल, ओ बापा, मग अशा केसला तुम्हाला एक गोष्ट लागते बेटा. बघा, लक्ष द्या बेटा 2 मिनिटं. सिंपलची गोष्ट. जर तुम्हाला ऐका, लक्ष, ही आहे हायर बॉडी टेम्परेचर, इकडे घेऊन टाका मला. चालेल? चालेल सर. आणि ही आहे तुमची लोअर बॉडी टेम्परेचर. बघा बेटा, कॉन्सेप्ट समजून घ्या. तुम्हाला असं वाटेल की सर थोडे बोर मारता. नाही रे बेटा, बोर तर काही विषय नसतो. थोडं डीपली जर समजा आपण बघायला गेलं ना, तर थोडंसं मजा येऊन जाते बेटा. जेव्हा गोष्टी समजायला लागतात ना बेटा, तेव्हा मजा येऊन जाते रे, मजा येऊन जाते. तर आता आपल्याला हीट लोअर कडून हायर कडे ट्रान्सफर करायची. ओ बापा, हे तर नवीनच मॅटर आहे सर. म्हणजे थंडला अजून थंड करा. समजतंय का? बघा, थंडी गोष्टीला अजून थंड करा, थंड गोष्टीला अजून थंड करा, म्हणजे थंड गोष्टीची जी पण काही हीट आहे अजून कमी करा. बघा, फ्रीज काय करतं? एखाद्या गोष्टीला अजून थंड बनवतं, म्हणजे त्या थंड गोष्टीची हीट बाहेर जाऊ देतं. बरोबर आहे? म्हणजे लोअर बॉडी टेम्परेचर कडून जर तुम्हाला हायर बॉडी टेम्परेचरकडे जर समजा हीट ट्रान्सफर करायची असेल, तर ही गोष्ट करताना लक्षात ठेवा बेटा, ही गोष्ट नॅचरली होत नाही. तर या गोष्टीसाठी तुम्हाला एक्सटर्नल सोर्स एक्सटर्नल वर्क सप्लाय करावं लागतं बेटा. या गोष्टीसाठी तुम्हाला एक्सटर्नल वर्क द्यावं लागतं. ही गोष्ट करण्यासाठी तुम्हाला काय द्यावं लागतं बेटा? एक्सटर्नल पॉवर सप्लाय, एक्सटर्नल वर्क लागतं. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला लागतं बेटा इलेक्ट्रिसिटी. कोणती लागते तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी लागते बेटा. काय लागते तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी लागते. बरोबर आहे का बेटा? चला, म्हणजे लोअर कडून हीट तुम्हाला हायर कडे जर पाठवायची असेल ना, लोअर बॉडी टेम्परेचर कडून तुम्हाला जर हायर बॉडी कडे जर समजा हीट ट्रान्सफर करायची असेल, तर हे नॅचरली होणार नाही. हे करण्यासाठी तुम्हाला एक्सटर्नल वर्क सप्लाय करावं लागेल. तुम्हाला काही ना काही इलेक्ट्रिसिटी सप्लाय करावं लागेल, काही ना काही तुम्हाला एनर्जी सप्लाय करावी लागेल. तर हे सांगितलं होतं क्लॉसियस भाऊंनी. बेटा क्लॉसियस भाऊंनी. तर क्लॉसियस भाऊ काय म्हणाले होते? असं डिव्हाइस बनवणं अशक्य आहे की जे काय करतं, लोअर कडून हीट काय करतं, हायर कडे ट्रान्सफर करतं, पण कोणताही एक्सटर्नल सप्लायचा वापर करत नाही. तर असं डिव्हाइस बनवणं अशक्य आहे, असं क्लॉसियस भाऊ आपल्याला म्हणाले होते. म्हणजे काय? असं फ्रीज बनवणं अशक्य आहे की जे ऑटोमॅटिक चालतं, ज्याला इलेक्ट्रिक सप्लायची गरजच पडत नाही. असं फ्रीज बनवणं काय आहे? अशक्य आहे, असं क्लॉसियस भाऊ म्हणाले होते. आणि हाच आपला
रेफ्रिजरेशनचा लॉ आहे बेटा. बघा सिंपलशी गोष्ट, इट इज इम्पॉसिबल टू कन्स्ट्रक्ट द हीट पंप ऑर रेफ्रिजरेटर. म्हणजे असा हीट पंप किंवा असं रेफ्रिजरेटर बनवणं अशक्य आहे. टू ट्रान्सफर द हीट फ्रॉम लोअर बॉडी टेम्परेचर टू हायर बॉडी टेम्परेचर विदाउट सप्लाय ऑफ एक्सटर्नल वर्क. म्हणजे एक्सटर्नल वर्क सप्लाय केल्याशिवाय चालणारं रेफ्रिजरेटर बनवणं अशक्य आहे. म्हणजे जर तुम्हाला एखादं रेफ्रिजरेटर बनवायचं असेल, एखादं फ्रीज बनवायचं असेल, तर काही ना काही एक्सटर्नल वर्क तुम्हाला सप्लाय करावंच लागेल. ठीक आहे ना. तर हा लॉ आहे बेटा आपला रेफ्रिजरेशनचा. ठीक आहे ना. आला तर येईल, नाही तर मला नाही वाटत एवढं जास्त IMP तुमच्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू पण माहिती पाहिजे बेटा. आपल्याला माहिती पाहिजे की केल्विन भाऊ बोलले होते इंजिन बद्दल आणि क्लॉसियस भाऊ बोलले होते आपल्या हीट पंप बद्दल किंवा आपल्या रेफ्रिजरेटर बद्दल. बरोबर आहे. तर हे क्लॉसियस भाऊंचा सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट आहे बेटा. बरोबर आहे. तर हे तुम्ही सर्वांनी क्लिअर वगैरे असू द्या. ठीक आहे. चला आता पुढे रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे नेमकं काय. तर बघा सिंपलशी गोष्ट आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल. बघा बेटा, तर आपलं जे फ्रीज असतं बरोबर आहे, तर हे फ्रीजला थंड करण्याचं काम कोण करतं बेटा, तर त्यामध्ये आपण गॅस भरतो बेटा. काय भरतो? गॅस. पहिले तुम्हाला सर्वांना माहिती असेल की क्लोरोफ्लोरोकार्बन भरला जायचा बरोबर आहे. पण हा क्लोरोफ्लोरोकार्बन जर समजा उडाला, कोणी काही खाचे खुचे मारले असेल ना तुमच्या सुद्धा लहान भावाने किंवा तुम्ही सुद्धा मारले असेल बरोबर आहे, त्या फ्रीजर मधला बर्फ काढायला गेले असेल आणि तो बर्फ निघत नसेल, गेले तुम्ही स्क्रूड्रायव्हर घेऊन मारला आणि खाचा पडला की सर्व जो गॅस भरलेला असो बेटा आपला बरोबर, तो गॅस सर्व उडून जायचा बरोबर आहे. मग जुन्या काळात हे व्हायचं, तुम्ही केलं असेल बरोबर आहे. ठीक आहे, असो ठीक आहे. तर कमेंट करून नक्की सांगे तुम्ही सुद्धा असं केलं होतं की नाही. तर बघा, तर ज्यावेळेस समजा तो गॅस लीक व्हायचा, तर त्यावेळेस काय व्हायचं की ओझोन लेअर आपला कमी व्हायचा. ओझोन लेअर तुम्हाला माहिती असेल ना की सूर्याची जे पण काही प्रखर किरण आहे त्याला त्याची इंटेन्सिटीला कमी करण्याचं काम कोण करतो? आपला ओझोन लेअर करतो. जे पण काही अल्ट्राव्हायोलेट रेज असतात त्याला रिफ्लेक्ट करायचं काम वैरे अल्ट्राव्हायोलेट वैरे तू तिकडे वैरे, तर हे काम कोण करायचं बेटा? आपला ओझोन लेअर करायचा बरोबर आहे. तर ओझोन लेअर आपला हळूहळू कमी होत चाललाय आणि जेवढं ओझोन लेअर कमी होत चाललाय तेवढं मॅक्सिमम अल्ट्राव्हायोलेट रेज आता पृथ्वीवर यायला लागले बेटा बरोबर आहे. त्या क्लोरोफ्लोरोकार्बन जो पहिले जुन्या जमान्याच्या फ्रीजमध्ये भरला जायचा, जुन्या जमान्याच्या फ्रीजमध्ये हा क्लोरोफ्लोरोकार्बन भरला जायचा बरोबर आहे. याच्याने काय व्हायचं? हा जर लीक झाला तर जायचा ओझोन लेअरला कमी करायचा. मग त्यावेळेस इंजिनियर्सने काय केलं? थोडंसं डोकं लावलं आणि असा इको फ्रेंडली गॅस तयार केला की जो लिकेज जरी झाला त्याच्याने काही नुकसान होणार नाही, ओझोन लेअरला काहीही होणार नाही. हे काम आपल्या इंजिनियर लोकांचं बेटा. यासाठी तुम्हाला हे सर्व सब्जेक्ट शिकावे लागतात बाळांनो. ठीक आहे ना. चला असो, तर आता जो फ्रीज मध्ये जो गॅस युज करताना बेटा, हा युज करायला बेटा R134A. कोणता युज करता बेटा? R134A, R134A हा रेफ्रिजरंट आता युज केला जातो बरोबर आहे. चला हे सर्व सांगून दिलं. तर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे काय? तर बघा बेटा सिंपलशी गोष्ट आहे. हे जे रेफ्रिजरंट जातो, हा जो आपला गॅस असतो ना फ्रीज मधला, हा ज्यावेळेस आपल्या फ्रीजर मधून जातो, फ्रीजरला इव्हॅपोरेटर म्हणता बेटा. तुम्ही फ्रीजर म्हणता ना, तर आपल्या टर्म मध्ये त्याला इव्हॅपोरेटर म्हणता बेटा बरोबर आहे. आपल्या इंजिनिअरिंग लँग्वेज मध्ये फ्रीजरला काय म्हणता बेटा? इव्हॅपोरेटर. ज्या ठिकाणी ऍक्च्युअल कूलिंग इफेक्ट मिळतो. मला खरं सांगा बेटा, ऍक्च्युअल कूलिंग इफेक्ट तुम्हाला कुठे मिळतो? फ्रीजरमध्ये. ऍक्च्युअल खरा कूलिंग इफेक्ट तुम्हाला कुठे मिळतो बेटा? फ्रीजरमध्ये. तर त्या फ्रीजरला आपण इव्हॅपोरेटर म्हणता बेटा. काय म्हणता? इव्हॅपोरेटर. तर ज्यावेळेस हे जे रेफ्रिजरंट आहे हे इव्हॅपोरेटर कॉइल मधून पास होतं, तर इव्हॅपोरेटर मधून पास होत असताना तो जेवढी हीट रिमूव्ह करतो, ऐका, the amount of heat removed by the refrigerant when passing through the evaporator. म्हणजे ज्यावेळेस आपलं रेफ्रिजरंट इव्हॅपोरेटर मधून पास होतं, ज्यावेळेस आपला रेफ्रिजरंट आपला जो गॅस असतो ना फ्रीज मध्ये भरलेला, हा इव्हॅपोरेटर मधून आपल्या फ्रीजर मधून पास होतो, तर फ्रीजर मधून पास होत असताना जेवढी अमाऊंट ऑफ हीट तो रिमूव्ह करतो त्याला म्हणता रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. त्याला म्हणता बेटा रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. समजलं बाळांनो? The amount of heat removed by the refrigerant when passing through the evaporator. बेटा बरोबर आहे. चला, तर इव्हॅपोरेटर मधून ज्यावेळेस तो पास होतो बरोबर आहे, तर पास होत असताना किती अमाऊंट ऑफ हीट तो रिमूव्ह करतो, किती जूल अमाऊंट ऑफ हीट तो रिमूव्ह करतो, तर त्याला म्हणता बेटा आपण रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. सर्वांना समजलं बेटा? तर हे एक प्रकारचं आउटपुट आहे बेटा. हेच तर आपल्याला पाहिजे होतं ना बेटा. तर याला कूलिंग इफेक्ट सुद्धा म्हणतात. या रेफ्रिजरेटिंग इफेक्टला आपण कूलिंग इफेक्ट सुद्धा म्हणतात. काय म्हणता बेटा? कूलिंग इफेक्ट. आणि हे एक प्रकारचं आपलं हे आउटपुट आहे बेटा. हेच आपल्याला पाहिजे राहतं बेटा. याला आउटपुट सुद्धा म्हणतात. काय म्हणतात बेटा? आउटपुट सुद्धा म्हणतात बरोबर आहे. चला असो, पुढे लक्ष द्या. सिम्पली सेड, हाऊ मच कुलिंग इज डन. किती कुलिंग डन होते, किती प्रकारची कुलिंग आपल्याला मिळते, त्याला सुद्धा म्हणतात रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. बघा, आपल्या एसीने आपल्या रूमला थंडगार केलं, तर त्याने किती कूलिंग इफेक्ट दिला?
बरोबर आहे. त्याने रूम मधली किती हीट रिमूव्ह केली बघा, त्याने जेवढी अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह केली याचा अर्थ तेवढा कुलिंग इफेक्ट त्याने दिला असेल का नाही त्या रूमला. आपल्या फ्रीजने मधली जेवढी अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह केली तेवढा कुलिंग इफेक्ट दिला असेल का नाही. तर सेम आहे बेटा, जेवढी हीट तो रिमूव्ह करतो तेवढीच कुलिंग इफेक्ट तो देतो. तर कुलिंग इफेक्ट इज नोन ॲज रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. तर हाऊ मच कुलिंग इज डन, किती कुलिंग मध्ये झालेली आहे त्याला सुद्धा आपण रेफ्रिजरेटिंग इफेक्ट असं म्हणू शकतो बेटा. बरोबर आहे. चला असो. आणि हा रेफ्रिजरेटिंग इफेक्ट इज मेजर इन टॉर. तर बघा बेटा, या रेफ्रिजरेटिंग इफेक्ट मोजण्याचं जे युनिट आहे त्याला टॉर म्हणतात बेटा. काय म्हणतात? टॉर. किंवा शॉर्टकट मध्ये आपण टीआर सुद्धा लिहितो बेटा. काय लिहितो? टीआर. काही जणांना टीआर लिहिता, काही जणांना टॉर लिहितात, तुमची इच्छा बेटा, काही इश्यू नाहीये. ठीक आहे ना. तर जनरली मार्केटमध्ये टीआर म्हणतात बेटा. काय म्हणतात? टीआर. ठीक आहे. टीआर म्हणजे काय? टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन. टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन. तर रेफ्रिजरेटिंग इफेक्टचं युनिट आहे बेटा टॉर. टीआर, टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन. लक्षात ठेवा बेटा. तुम्हाला कधीही कोणी विचारलं जाऊ शकतं, तुमच्या ओरलला वगैरे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, सांग रे बेटा की आपला जो रेफ्रिजरेटिंग इफेक्ट असतो ना याचं युनिट काय आहे, कशामध्ये मोजतात? तर सांगायचं सर, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट हा टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन मध्ये मोजला जातो. त्याला तुम्ही टॉर म्हणू शकता, टीओआर म्हणू शकता, किंवा तुम्ही त्याला टीआर सुद्धा म्हणू शकता. बघा, आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये जातो एसी विकत घ्यायला, तर आपण त्याला काय म्हणतो? भाऊ 1 टनचा एसी दे भाऊ, भाऊ 2 टनचा एसी, भाऊ 1.5 टनचा एसी दे भाऊ. हे टर्न म्हणजे काय? तर याला म्हणतात टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन. तर रेफ्रिजरेटिंग इफेक्ट तो किती कुलिंग इफेक्ट देतोय, तर याचं ते युनिट आहे बेटा. याचं ते काय आहे? युनिट आहे बेटा. बरोबर आहे. चला, तर मला आय होप सो तुम्हाला रेफ्रिजरेटिंग इफेक्ट काय असतो हे सर्वांना क्लिअर वगैरे झालं असं मला वाटतं. ठीक आहे ना. चला असो. ऍडसन बेटा इथपर्यंत. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट म्हणजे काय की ज्यावेळेस आपला जो गॅस असतो, आपलं जे रेफ्रिजरंट असतं, हे त्या इव्हॅपोरेटर मधून, हे त्या फ्रीजर मधून पास होतं, तर किती अमाऊंट ऑफ हीट तो रिमूव्ह करतो, किती कुलिंग इफेक्ट देतो, त्याला म्हणतो बेटा आपण रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. ठीक आहे ना. चला असो. आता बघा, युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. रेफ्रिजरेटिंग 2 मिनिटं फक्त. हा, युनिट ऑफ रेफ्रिजरेशन. तर रेफ्रिजरेशनचं युनिट काय आहे ते हे आपण सांगितलं. मी तुम्हाला आता सांगितलं. त्याला म्हणतो आपण टॉर. टॉर म्हणजे काय? टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन. तर आता हे आपण थोडं डिटेलमध्ये बघून घेऊ. हे नाव नेमकं आलं कुठून? बरोबर आहे. चला असो. 1 टॉर म्हणजे नेमकं काय? तर बघा, एक छोटंसं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक छोटीशी गोष्ट सांगतो बेटा. बरोबर आहे. चला, जर समजा मी घेतला 1000 किलो बर्फ. मी काय घेतला बेटा? 1000 किलो बर्फ घेतला. काय घेतला? 1000 किलो बर्फ घेतला. समजा, ऐका, लक्ष द्या बेटा, हे खूप महत्वाचं आहे. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, ऐका बेटा. मी समजा 1000 किलो बर्फ घेतला. 1000 kg आईस. बरोबर आहे. 1000 kg मी आईस घेतला बेटा, आणि ह्या आईसला मी मेल्ट करायला ठेवला. काय? आणि या आईसचं टेम्परेचर बेटा 0 डिग्री सेल्सिअस. किती आहे? 0 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. म्हणजे 1000 किलो बर्फ घेतला. 1000 किलो बर्फ घेतला तर त्याचं टेम्परेचर किती बेटा? 0 डिग्री सेल्सिअस आहे. बरोबर आहे. आता याला मला मेल्ट करायचं आहे. याला मला काय करायचं बेटा? मेल्ट करायचं आहे. याला मला काय करायचं आहे? मेल्ट करायचं बेटा. काय करायचं आहे? मेल्ट. याचं रूपांतर मला पाण्यामध्ये करायचं. कशामध्ये करायचं? मेल्ट केलं म्हणजे वितळवायचं आहे. याला मला वितळवायचं आहे. बरोबर आहे. आता मला वितळवायचं आहे. असं नाही लिहिता, मला थोडं वेगळ्या पद्धतीने लिहितो बेटा. चालेल ना? चला ठीक आहे. तर याला मला काय करायचं बेटा? मेल्ट करायचं आहे. काय करायचं आहे? मेल्ट करायचं आहे, वितळवायचं आहे. ठीक आहे ना. आता मेल्ट झाल्यानंतर मला सांगा बेटा, आईस आहे, बर्फ आहे, बर्फ जर वितळला, मेल्ट झाला, तर त्याचं रूपांतर कशामध्ये होईल बेटा? तर त्याचं रूपांतर होऊन जाईल बेटा पाण्यामध्ये. त्याचं रूपांतर कशामध्ये होऊन जाईल बेटा? वॉटरमध्ये. मग हे होऊन जाईल बेटा वॉटर. काय होऊन जाईल बेटा? आपलं वॉटर. काय होऊन जाईल बेटा? आपलं वॉटर. आणि या वॉटरचं जे टेम्परेचर आहे ना, हे सुद्धा किती पाहिजे? 0 डिग्री सेल्सिअस. किती पाहिजे बेटा? 0 डिग्री सेल्सिअस. बघा, सिंपल. बर्फाचं पण टेम्परेचर 0 आहे, आणि बर्फाला वितळवून जे पाणी तयार होईल त्या पाण्याचं टेम्परेचर सुद्धा 0 आहे. काय बी सांगता सर, असं कसं शक्य आहे? पाण्याचं टेम्परेचर 0 असतं का? हो बेटा. बघा, आता तुम्हाला मी याचं सांगेल, थर्मलमध्ये तुम्ही शिकले असाल की लॅटेंट हीट म्हणजे काय आणि सेन्सिबल हीट म्हणजे काय. बरोबर आहे. तुम्हाला हा थोडासा क्लिअर करून देतो बेटा. बरोबर आहे. तर बघा, सेन्सिबल हीट म्हणजे काय की जी हीट दिल्यानंतर आपलं टेम्परेचर वाढतं किंवा कमी होतं. पुन्हा एकदा सांगतो बेटा, जी हीट दिल्यानंतर किंवा रिमूव्ह केल्यानंतर, ऐका, सिंपल, ज्या हीटमुळे टेम्परेचरमध्ये चेंज येतो, ज्या हीटमुळे टेम्परेचर कमी जास्त होतं, त्या हीटला म्हणता बेटा आपण सेन्सिबल हीट. त्या हीटला आपण काय म्हणता बेटा? सेन्सिबल हीट. समजलं? ज्या हीटमुळे टेम्परेचर वाढतं किंवा टेम्परेचर कमी होतं त्या हीटला म्हणतात सेन्सिबल हीट. पण ज्या हीटमुळे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं, ऐका, ज्या हीटमुळे टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं पण फेज चेंज होतो. काय होतं बेटा? फेज चेंज होतो. फेज चेंज होणं म्हणजे त्याचा स्टेट चेंज होतो बेटा. बरोबर आहे. म्हणजे आता बघा, चेंज होणं म्हणजे काय? तर सिंपल आहे. पाणी आहे,
बरोबर आहे. पाण्याला मी 100 डिग्री सेल्सिअसला गरम केलं, बरोबर आहे. तो मी बघा पाणी पहिलं मी घेतलं होतं 50 डिग्री सेल्सिअस, मी त्याला गरम करतोय 50चं 60 झालं, अजून गरम केलं 60चं 70 झालं, अजून गरम केलं 80 झालं, अजून गरम केलं 100 झालं. पण अजून गरम करतोय पण त्याचं टेम्परेचर आता वाढतच नाहीये, 100 तर 100च राहतोय, पण गॅस तर चालू आहे आपला. मग ही हीट जाते कुठे आहे? मग ही हीट काय करते? त्या पाण्याचं रूपांतर आता वाफेमध्ये करते. ही हीट काय करते बेटा? त्या पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये करते. मग या हीटला आपण म्हणता बेटा लॅटेंट हीट. काय म्हणता बेटा? लॅटेंट हीट. तर सिंपलशी गोष्ट तुम्हाला सांगतो, जी हीट दिल्यानंतर त्याचं टेम्परेचर चेंज नाही होते, त्याचा फेज चेंज होतो बेटा, त्याची अवस्था चेंज होते. लिक्विड असेल तर गॅसमध्ये होतोय, गॅस असेल तर लिक्विडमध्ये होतं, जे पण काय असेल ते. म्हणजे जी हीट दिल्यानंतर आपला फेज चेंज होतो बेटा, बरोबर आहे, आपली अवस्था चेंज होते. ह्या हीटला आपण म्हणता लॅटेंट हीट. त्या हीटला आपण काय म्हणता बेटा? लॅटेंट हीट. आलं लक्षात तुम्हाला सर्वांना? चला, तर या ठिकाणी बघा तुम्हाला सांगतो 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर कुठं पाहिलंय का? बघा बऱ्याचशा वेळेस तुम्ही काय करता, आपला जो ट्रे असतो ना, त्या ट्रेमध्ये पाणी, बर्फाचा ट्रे पाहिला ना, बर्फाच्या ट्रेमध्ये तुम्ही पाणी भरून फ्रीजमध्ये ठेवून देता. ठेवला का? हो सर. तर बर्फ बनायला जवळपास लागतात, ते डिपेंड करतं की फ्रीजची तुम्ही किती त्याचं टेम्परेचर तुम्ही किती सेट केलेलं आहे. पण नॉर्मल जर टेम्परेचर जर तुम्ही सेट केलेलं असेल ना, तर तुम्हाला जवळपास 4 ते 5 तास लागतात. 4 तास लागतात, सॉरी, तुम्हाला 4 तास लागतात त्या पूर्ण पाण्याचा बर्फ होण्यासाठी. बरोबर बेटा? हो सर, एकदम बरोबर सर, बरोबर आहे. चला असो, मग पाण्याचा बर्फ होण्यासाठी 4 तास लागतात, बरोबर आहे. तुम्ही पाण्याचा ट्रे भरून ठेवून दिला, पण 2.5 ते 3 तासानंतर काय, 3 तासानंतर तुम्ही ट्रे बाहेर काढा, बरोबर आहे. तुम्हाला असं वाटेल पूर्ण बर्फ झालेला आहे, पूर्ण पाण्याचा बर्फ झालेला आहे, बरोबर आहे. मग त्या ठिकाणी बघा वरतीने बर्फाची पोपडी असते, तुम्ही असं बोटाने टच करून मारताल. असं कधी फोडलंय का तुम्ही? असं कधी केलेलं आहे? बघा, आपला ट्रे काढला, पूर्ण त्याचा बर्फ अजून झालेला नाहीये, पूर्ण बर्फ त्याचा झालेला नाहीये, पण त्या बर्फामध्ये बघा सिंपल समजा तुम्ही वाटी ठेवली पाण्याची वरून, ठीक आहे ना. चला असो, ही पाण्याची वाटी ठेवली. आता विषय काय झाला माहिती का? ते खाली थोडासा बर्फ तयार होऊन गेलेला आहे, खाली थोडासा बर्फ तयार झालेला आहे, एवढ्या पार्टचा काय होऊन गेलेला बर्फ तयार झालेला आहे. आणि वरती सुद्धा या पार्टची एक पोपडी आली, बर्फाची पोपडी तयार झालेली. काय तयार झाली? बर्फाची पोपडी. पाहिले ना? आणि तुम्ही टचकन असा बोट लावून असं टचकन फोडता, बघा असं केलेलं बेटा तुम्ही भरपूर वेळा. चला असो, तर बघा वरती पण बर्फ तयार झालेला आहे, वरती पण आपला आईस तयार झालेला आहे, खाली पण आपला आईस तयार झालेला आहे, बरोबर आहे. ही वरती बर्फाची अशी बारीक लेअर बेटा, बारीक पोपडी बेटा, बरोबर आहे. टचकन तुम्ही फोडलेलं असेल. पण बघा बेटा, याच्यामध्ये हे जे पाणी असतं बेटा, याच्यामध्ये जे पाणी असतं, बरोबर आहे, ही पोपडी फोडल्यानंतर मध्ये थोडं बघा पाणी दिसतं आपल्याला. ह्या पाण्याचं टेम्परेचर असतं बेटा 0 डिग्री सेल्सिअस. या बर्फाचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस, म्हणजे हा 0 डिग्री सेल्सिअसचा आईस आहे, हा पण 0 डिग्री सेल्सिअसचा आईस आहे. पण मध्ये जे आहे ना बेटा, हे 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे. म्हणजे असं नाहीये, म्हणजे तुम्हाला समजलं बेटा की 0 डिग्री सेल्सिअसवर वॉटर सुद्धा राहू शकतं आणि 0 डिग्री सेल्सिअसवर आईस सुद्धा राहू शकतो बेटा. हे सर्वांना क्लिअर झालं का? पहिले मला हे सांगा, ठीक आहे ना. चला, तर हे तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असावं असं मला वाटतं. चला आता पुढे जाऊया आपण. तर बघा, तर 1000 किलोचा मी आईस घेतला आणि याला मला मेल्ट करायचं आहे, त्याचं रूपांतर मला वॉटरमध्ये करायचं आहे. त्याला मला काय करायचं आहे? वॉटरमध्ये करायचं आहे. तर वॉटर हे 0 डिग्री सेल्सिअसच पाहिजे, बर्फ पण 0 डिग्री सेल्सिअसचा आणि वॉटर पण 0 डिग्री सेल्सिअसचा. टेम्परेचर चेंज होतंय का? नाही, फक्त काय होतं बेटा? फेज चेंज होतोय. काय होतं बेटा? फेज चेंज होतोय. तर या ठिकाणी फक्त काय होतं बेटा? फेज चेंज होतोय आपला. काय चेंज होतोय? फेज आपला चेंज होतोय. तर हे करण्यासाठी मला काही ना काही हीट सप्लाय करावं लागेल का नाही? हे करण्यासाठी मला काही ना काही हीट सप्लाय करावं लागेल. आणि हीट सप्लाय करावी लागेल का? तर जी हीट मला सप्लाय करावं लागेल, मला काही ना काही हीट सप्लाय करावं लागेल आणि याच हीटला आपण म्हणतात लॅटेंट हीट. या हीटला आपण काय म्हणता बेटा? लॅटेंट हीट असं म्हणतात. काही अडचण मिळेपर्यंत बघा, फेज चेंज करण्यासाठी जी हीट मी सप्लाय करतो त्याला म्हणता बेटा आपण लॅटेंट हीट. तर किती अमाऊंट ऑफ मला हीट सप्लाय करावी लागते, बरोबर, हे पण मला बघायचं, बरोबर आहे. आणि ही सर्व प्रोसेस काय, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे बेटा, ऐका, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ना, काय, ही संपूर्ण जी प्रोसेस आहे ना, तर ही संपूर्ण प्रोसेस मला करायची आहे 24 आवर मध्ये. ही संपूर्ण प्रोसेस मला करायची आहे 24 तासांमध्ये, 24 आवर्स मध्ये. समजलं बेटा? 1000 किलो आईसचं रूपांतर, 1000 किलो आईस जो 0 डिग्री सेल्सिअसवर आहे त्याचं रूपांतर मला करायचं आहे वॉटरमध्ये. त्याचं टेम्परेचर पण 0 डिग्री सेल्सिअस पाहिजे, बरोबर आहे. आणि ही फेज चेंज करण्यासाठी जी मला हीट लागते त्याला म्हणतात लॅटेंट हीट. आणि ही संपूर्ण प्रोसेस मला 24 तासांमध्ये करायची आहे. किती तासांमध्ये? 24 तासांमध्ये. तर किती हीट मला सप्लाय करावी लागेल? किती अमाऊंट ऑफ हीट मला सप्लाय करावी लागेल? किती अमाऊंट ऑफ हीट मला सप्लाय करावं लागेल? तर याला म्हणतात 1 टॉर. याला म्हणतात 1 टॉर. याला म्हणतात 1 टन्स ऑफ रेफ्रिजरेशन. समजलं बेटा? याला म्हणतात 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. याला जेवढी अमाऊंट ऑफ हीट मला सप्लाय करावी लागते ना, त्याला म्हणतात टन्स ऑफ रेफ्रिजरेशन.
समजलं बाळांनो? समजलं का? याला म्हणतात टर्न्स ऑफ रेफ्रिजरेशन. ठीक आहे ना, समजलं बेटा? सिंपल अशी गोष्ट आहे. 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन म्हणजे याचा अर्थ हा, ज्याला ही डायग्राम समजले ना बेटा, त्याला सर्व काही समजलं बेटा. 1000 किलो आईस रूपांतर बघा, 1000 किलो बर्फाचं रूपांतर मला पाण्यामध्ये करायचं आहे. दोघांचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअसच ठेवायचं आहे. पण हे करत असताना मला काही ना काही हीट सप्लाय करावं लागेल, मला काही ना काही लॅटेंट हीट सप्लाय करावं लागेल. तर ती किती अमाऊंट ऑफ हीट असेल? तर त्याला म्हणतात 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन. 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन बेटा, बरोबर आहे. आणि हे संपूर्ण प्रोसेस मला 24 तासांमध्ये करायचं आहे. समजलं बाळांनो? इथपर्यंत सर्वांना क्लिअर वगैरे झालं असेल असं मला वाटतं. ठीक आहे ना? चला, तर आता आपण डेफिनेशन बघू. ठीक आहे ना? याच्या उलट पण सेम आहे. याच्या उलट पण तुम्ही करू शकता. म्हणजे कसं की 1000 किलो आईस रूपांतर वॉटरमध्ये करायचंय का, तर जेवढी हीट लागेल त्याला सुद्धा म्हणता 1 टॉर. किंवा ऐका बेटा, किंवा वॉटरचं रूपांतर तुम्हाला बर्फात करायचंय. ओ बापा, वॉटरचं रूपांतर, वॉटर आहे 0 डिग्री सेल्सिअसचं, म्हणजे तुमच्याकडे 1000 किलो पाणी आहे. काय आहे? 1000 किलो पाणी आहे आणि 1000 किलो पाण्याचं टेम्परेचर आहे 0 डिग्री सेल्सिअस. तर याचं रूपांतर तुम्हाला करायचंय बर्फामध्ये. याचं रूपांतर तुम्हाला करायचंय बर्फामध्ये, बरोबर आहे. तर हे करण्यासाठी किती अमाऊंट ऑफ हीट तुम्हाला रिमूव्ह करावं लागेल? त्याला सुद्धा म्हणता बेटा 1 टॉर. आय होप सो तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं बेटा. थोडं क्लिअर होतं बेटा. तर ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता बेटा, बरोबर आहे. चला, ही डेफिनेशन तुम्ही लिहू शकता. बघा, 1 टॉर इज डिफाईन ॲज द क्वांटिटी ऑफ हीट रिक्वायर्ड टू बी रिमूव्ह फ्रॉम 1 टन ऑफ वॉटर ॲट 0 डिग्री सेल्सिअस टू फॉर्म 1 टन ऑफ आईस. म्हणजे या वॉटरचं रूपांतर जर तुम्हाला आईसमध्ये करायचं असेल, बघा, 0 डिग्री सेल्सिअसच्या 1000 किलो वॉटरचं रूपांतर जर तुम्हाला 1000 किलोच्या आईसमध्ये करायचं असेल, तर किती अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह करावं लागेल? तर त्याला सुद्धा म्हणता बेटा आपण 1 टॉर. किंवा तुम्ही याची डेफिनेशन अशी सुद्धा लिहू शकता. ठीक आहे ना? लिहून देऊ का बेटा? अरे हा, इथे लिहून दिलेली बघा. 1 टॉर इज ऑल्सो डिफाईन ॲज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू मेल्ट 1 टन ऑफ आईस. म्हणजे 1 टन आईस. टन म्हणजे काय बेटा? 1 टन म्हणजे तुम्हाला माहिती असेल, 1 टन म्हणजे 1000 किलो. माहिती ना? 1 टन म्हणजे काय बेटा? 1000 किलो. हा, तर 1000 किलो आईस 0 डिग्री सेल्सिअसचा तुम्हाला मेल्ट करायचा आहे आणि त्याचं रूपांतर तुम्हाला वॉटरमध्ये करायचं आहे, पाण्यामध्ये करायचं आहे. आणि ही सर्व प्रोसेस तुम्हाला फक्त 24 तासामध्ये करायची, बरोबर आहे. तर ही 24 तासामध्ये करण्यासाठी जेवढी हीट तुम्हाला सप्लाय करावी लागेल त्याला म्हणता बेटा आपण 1 टन्स ऑफ रेफ्रिजरेशन किंवा 1 टॉर. समजते बाळांनो? त्या 2 डेफिनेशन तुम्हाला दिलेल्या आहे. बघा, दोघांच्या डेफिनेशन तुम्हाला देऊन दिल्या बेटा, बरोबर आहे. म्हणजे मेल्ट करायचं असेल तर केवढी हीट रिमूव्ह करावं लागेल त्याला सुद्धा म्हणता 1 टॉर, बरोबर आहे. आणि तुम्हाला जे पण काय असेल, याचं रूपांतर याच्यात करा किंवा याचं रूपांतर याच्यात करा. तर बघा, आईसचं रूपांतर वॉटरमध्ये करण्यासाठी जेवढी हीट द्यावी लागेल त्याला सुद्धा म्हणता 1 टॉर. आणि वॉटरचं रूपांतर आईसमध्ये करण्यासाठी जेवढी हीट रिमूव्ह करावं लागेल त्याला सुद्धा म्हणता 1 टॉर. तुम्हाला जी डेफिनेशन आवडेल ती तुम्ही लिहू शकता. समजलं बाळांनो? इथपर्यंत तुम्हाला सर्वांना क्लिअर व्हायला हवं असं मला वाटतं बेटा. ठीक आहे ना? चला, असो 2 मिनिटं फक्त. तर आता हे तर आपलं झालं सर. ठीक आहे ना? चला, असो. चलो, आता आपण बघू याचं युनिट काय आहे, याला कशा प्रकारे कॅल्क्युलेट केलं जातं. ठीक आहे ना? हे सर्व लिहून घ्या बेटा. आपली छान सुंदर वही लावा. कारण कसं असं माहिती का, आपली वही जिंदाबाद, आपल्या नोट्स जिंदाबाद. थेरी नोट्स मी तुम्हाला देऊन दिले बेटा. बघा, कसं असं माहिती का बेटा, नोट्स आणि आपण लाईव्ह जे शिकतो यामध्ये फरक असतो बाळांनो. आणि हो, सर्व काही तुम्हाला प्रॉपर मिळून जाईल, सर्व काही व्यवस्थित मिळून जाईल. ठीक आहे ना? आता बघा, 1 टन ऑफ रेफ्रिजरेशन हे नेमकं कशा प्रकारे युनिट असतं, याचं युनिट कशा प्रकारे असतं. चला, तर आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे पहिले समजून घेऊ, बरोबर आहे. चला, आता हे आपल्याला काढायचं बेटा. 1 टॉर म्हणजे याची जी व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, 1 टॉर याची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, बरोबर आहे. चला, तर आता मला सांगा, आपण वॉटर किती घेतलं होतं रे? बेटा, सांगा बरं. वॉटर आपण घेतलं होतं किंवा आईस घेतला होता आपण. वॉटर और आईस किती घेतला होता बेटा आपण? 1 टन. किती घेतला होता आपण? 1 टन घेतला होता, बरोबर ना? चला, असो. म्हणजेच काय? 1000 किलो. बघा, आपण या ठिकाणी कुठे गेलं ते आपलं. चला, ठीक आहे, असो. अरे देवा रे देवा. चलो, ठीक आहे. 1 टन आपण आईस घेतला किंवा 1 टन आपण वॉटर घेतला, बरोबर आहे. म्हणजेच 1000 किलो असतं. किती असतं बेटा? 1000 किलो असतं. आणि हो, तुम्हाला सांगतो बाळांनो, स्टँडर्ड हीट सांगतो, स्टँडर्ड लॅटेंट हीट. जर समजा तुम्हाला
पाण्याचं रूपांतर बर्फात करायचं असेल किंवा बर्फाचं रूपांतर पाण्यामध्ये करायचं असेल तर त्यासाठी जी लागणारी जी लॅटेंट हीट आहे त्या लॅटेंट हीटची जी व्हॅल्यू आहे हे मी तुम्हाला लिहून देतो बेटा, बरोबर आहे. लॅटेंट हीटची जी व्हॅल्यू आहे आपली ती असते बेटा आपली, लक्षात ठेवा बेटा, 335 किलो जूल पर केजी. किलो जूल पर केजी म्हणजे 1 किलो बघा 0 डिग्री सेल्सिअसचं वॉटर आहे आणि तुम्हाला याचं रूपांतर करायचं आहे 0 डिग्री सेल्सिअसच्या आईसमध्ये, बरोबर आहे. आणि हे 1च किलो आहे, किती आहे 1च किलो. तर 1 किलो पाण्याचं रूपांतर तुम्हाला 1 किलो आईसमध्ये करायचंय का, तर जेवढी अमाऊंट ऑफ हीट रिमूव्ह करावं लागेल त्याला म्हणतात लॅटेंट हीट, त्याला म्हणतात आपण लॅटेंट हीट. तर ही बेटा याची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 335 किलो जूल पर केजी, ही स्टँडर्ड व्हॅल्यू बेटा आपली, बरोबर आहे. 1 किलोसाठी, कोणासाठी बघा, किलो जूल पर केजी, पर केजी म्हणजे काय, 1 किलोसाठी एवढी व्हॅल्यू, ठीक आहे. चला, आणि हा तुमच्याकडे वेळ किती बेटा, तुमच्याकडे टाइम किती आहे, टाइम तुम्हाला दिलेला आहे बेटा 24 आवर्स. 24 आवर्स एवढा तुम्हाला टाइम दिलेला आहे. चला, तर आता आपण एक काम करू, 1 टॉरची व्हॅल्यू आपण काढून कॅल्क्युलेट करू बेटा, ठीक आहे. चला, असो 1 टॉरची व्हॅल्यू आपण काढून घेऊ. चला, तर आता मला सांगा बेटा, सिंपलचा फंडा आहे, सिंपल 1 टॉर, ठीक आहे ना. चला, असो, तर आता मला सांगा की आपला टोटल बर्फ किती आहे, 1000 किलो आहे. किती आहे, 1000 किलो आहे, बरोबर आहे. चला, मी 1000 किलो 1000 किलो लिहिलं, बरोबर आहे. चला, तर मला सांगा 1 किलोसाठी किती लॅटेंट हीट लागते आपल्याला, बघा 1 किलोसाठी किती लागते, 335 लागते, बरोबर आहे. मग 1000 किलो आहे ना आपला, तर 1000 × 335, हे समजलं का, हे मी काय केलं हे समजलं का, पहिले मला सांगा. टोटल आपला बर्फ किती आहे, टोटल आपला आईस किती आहे, 1000, तर मी ते 1000 लिहिलं. तर 1 किलोसाठी किती आपल्याला हीट लागते, 335, मी 335 लिहून घेतलं. म्हणजे 1 किलोसाठी लागेल 335, तर 1 टनसाठी 1000 किलोसाठी किती लागेल, एवढी लागेल बेटा, बरोबर आहे. 1000 ने त्याला गुणाकार करून टाकू आपण, बरोबर आहे. चला, आपल्याकडे टाइम किती बेटा, 24 आवर्स, 24 तास, बरोबर आहे. तर 24 तासांचं रूपांतर आपल्याला करायचं बेटा सेकंदांमध्ये, कशामध्ये करायचं आपल्याला, सेकंदांमध्ये, बरोबर आहे. चला, असो, मग करायचं का, हो, मला सांगा 24 × बरोबर आहे, पहिले आपण मिनिटांमध्ये करून घेऊ, नंतर तास आपला सेकंदांमध्ये करू. तर मला सांगा 1 तासामध्ये किती मिनिट असतात आपले, 60 मिनिट असतात. मी या ठिकाणी 60 लिहिलं, हे समजलं का. बघा 1000 किलो बर्फ आहे म्हणून 1 किलोसाठी 335 लागते. मग 1000 साठी किती, तर दोघांचं गुणाकार केलं आणि खालती 24 तास आहे आणि 1 तासामध्ये आपले 60 मिनिट असतात, बरोबर आहे. चला, असं म्हणून मी 60 ने मल्टिप्लाय करून टाकलं. तर जर समजा तुम्ही हे करशाल ना, तर तुम्हाला याची स्टँडर्ड व्हॅल्यू मिळून जाईल बेटा 232. बघा, वाटलं मी करून दाखवतो, 335 मल्टिप्लाय बाय 1000 डिवायडेड बाय 24 × 60. तुम्ही त्याला ना 1440 सुद्धा करू शकता डायरेक्टली, माहिती आहे तुम्हाला. 24 × 60 किती होतं आपलं, 1440 होतं ना. ते आलं बेटा तुमचं 232.63, 232.63. तर 1 टॉरची ही तुमची व्हॅल्यू आली बेटा, ही तुमची आली 1 टॉरची व्हॅल्यू, किती आली बेटा, 232.6 किलो जूल पर मिनिट. काही अडचण बेटा, ही व्हॅल्यू आली तुमची. पण ही व्हॅल्यू जी ना ती थेरॉटिकल व्हॅल्यू बेटा, ही काय थेरॉटिकल व्हॅल्यू. आता मला खरं सांगा, खोटं नका बोलू, 24 तास तुमच्याकडे आहे, 24 तासामध्ये तुम्ही हीट काय करता, सप्लाय करता किंवा रिमूव्ह करताय, तर थोडीशी बी लॉस होणार नाही. काय वाटतं तुम्हाला, थोडीशी पण लॉस होणार नाही का, सांगा बरं मला, होईल ना बेटा, थोडेफार लॉस होईल का नाही बेटा. तर सिंपलशी गोष्ट, ही जी व्हॅल्यू आहे ही आहे बेटा आपली थेरॉटिकल व्हॅल्यू, ही आहे बेटा आपली थेरॉटिकल व्हॅल्यू, ही आहे तुमची थेरॉटिकल व्हॅल्यू बेटा, बरोबर आहे. चला, असो, ही व्हॅल्यू आपण यूज करत नाही, बेटा, बरोबर आहे. मग मला सर्वांना माहिती आहे, अमेरिकन सोसायटी ऑफ रेफ्रिजरेटर अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स ही एक संस्था बेटा, बरोबर आहे, अमेरिकन सोसायटी बेटा, बरोबर आहे. तर या सोसायटीने काय केलं, आपल्या लोकांनी या जास्त काही शोध लावले नाही यार, आपले लोक डेंजर होते, आपले लोक फक्त खाण्यापिण्याचे शोध खूप लावले आपल्या लोकांनी, बरोबर आहे. लावले असं काही नाही म्हणत मी, पण मॅक्सिमम जे शोध आहे बेटा ते सर्व विदेशी लोकांनी लावलेले, बरोबर आहे. चला, असो, तर बघा, या अमेरिकन सोसायटी जी आहे आपली HVAC साठी, म्हणजे हिटिंग व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग साठी एक सोसायटी त्यांची, बरोबर आहे. चला, असो, तर त्या सोसायटीने काय सेट केलं की बघा म्हणे भाऊ, तुम्ही जे हे समजा ही संपूर्ण प्रोसेस करता तर भरपूर सारे फ्रिक्शन लॉस होतात, कॉम्प्रेसरमध्ये थोडीफार लॉस होतात, नंतर समजा काही फ्रिक्शन लॉस होतात, काही हिटिंग लिकेजेस वगैरे असतात, बरोबर आहे. समजा एखाद्या रूम मध्ये आपण हा पूर्ण एक्सपेरिमेंट परफॉर्म करता, रूम मध्ये बारीक सारे काहीतरी लिकेजेस वगैरे असतील, म्हणजे जे पण काही लॉसेस वगैरे होतील त्या लॉसेसला आपल्याला कन्सिडर करावं लागेल, बरोबर आहे. मग त्या लॉसेसमुळे याची एक प्रॅक्टिकल व्हॅल्यू त्यांनी काढलेली बेटा, काय, याची एक प्रॅक्टिकल व्हॅल्यू त्यांनी काढलेली आहे. आणि ही प्रॅक्टिकल व्हॅल्यू काय आहे हे तुम्हाला सांगतो. तर 1 टॉर इज इक्वल टू
210 किलो जूल पर मिनिट. तर ही स्टँडर्ड व्हॅल्यू त्यांनी काढलेली आहे बेटा. ही स्टँडर्ड व्हॅल्यू त्यांनी काढलेली आहे बेटा. आणि ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल बेटा. ही तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. ही स्टँडर्ड व्हॅल्यू बाळांनो आपली, बरोबर आहे. ही व्हॅल्यूला विसरायचं आणि ही व्हॅल्यू तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागणार आहे. 1 टॉर म्हणजे किती? 210 किलो जूल पर मिनिट. तर ही प्रॅक्टिकल व्हॅल्यू बेटा आपली, बरोबर आहे. आणि हीच आपण वापरणार आहोत. हीच आपण वापरणार बेटा. ठीक आहे ना. आता तुम्हाला कधीही विचारली तर तुम्हाला हीच व्हॅल्यू सांगायची, बरोबर आहे. जर तुम्हाला ओरलला असेल, इंटरव्ह्यूला असेल, कुठेही विचारली तर सांगायचं सर 232.6 ही थेरॉटिकल व्हॅल्यू आहे, पण प्रॅक्टिकल व्हॅल्यू जी आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना वापरतो ती आहे 210 किलो जूल पर मिनिट. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल बेटा किलो जूल पर मिनिट आहे. आता तुम्हाला हे सेकंदांमध्ये करायचं असेल तर, बरोबर ना. चला असो, जर तुम्हाला हे सेकंदांमध्ये करायचं असेल तर अजून एक स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. आता तुम्ही हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या बेटा. ठीक आहे ना. चला असं नोट डाऊन करून घ्या. 1 टॉर इज इक्वल टू 3.517 किलोवॅट. किलोवॅट म्हणजेच काय असं बेटा? किलो जूल पर सेकंद असं बेटा. लक्षात ठेवा काय किलोवॅट म्हणजेच काय असं बेटा? किलो जूल पर सेकंद. लक्षात ठेवा बेटा. 1 टॉर इज इक्वल टू 3.517 किलो जूल पर सेकंद. एक गोष्ट लक्षात ठेवा बेटा, तुम्हाला सर्वांना माहिती असेल वॅट म्हणजे जूल पर सेकंद आणि किलोवॅट म्हणजे किलो जूल पर सेकंद. ठीक आहे ना. चला असो, तर या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. या तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना लागतील बाळांनो. तर या तुमच्या सर्वचे सर्व प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे. या सर्व व्हॅल्यू तुम्ही प्रॅक्टिकल व्हॅल्यू आहे. या 3.517च्या ऐवजी तुम्ही 3.5 सुद्धा घेतात. याच्या ऐवजी तुम्ही काय घेतात? 3.5 सुद्धा घेतात. काही एवढा इश्यू नाहीये, बरोबर आहे. तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता किंवा 3.5 किलो जूल पर सेकंद सुद्धा घेऊ शकता बेटा, बरोबर आहे. तर असं काही नाही. 3.517 ही स्टँडर्ड एकदम एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे. ही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता बेटा, बरोबर आहे. तर हे तुम्हाला लिहावं लागेल. जर तुम्हाला आलं एक्सप्लेन द युनिट ऑफ रेफ्रिजरेटिंग इफेक्ट. रेफ्रिजरेटिंग इफेक्टचं युनिट काय आहे ते आम्हाला एक्सप्लेन करून द्या, डिराईव्ह करून द्या. तर या सर्व गोष्टी तुम्हाला लिहून द्याव्या लागतील बाळांनो. ठीक आहे ना. आय होप सो इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं असावं. तर फक्त लक्षात ठेवा 1 टॉर म्हणजे किती? 210 किलो जूल पर मिनिट. 210 किलो जूल पर मिनिट. 210 किलो जूल पर मिनिट. आणि जर 1 टॉर मध्ये विचारलं 3.517 3.517 किलोवॅट किंवा 3.517 किलो जूल पर सेकंद, तर या व्हॅल्यू तुम्हाला लक्षात ठेवायच्या बेटा, बरोबर आहे. चला असो, आता आपला आजच्या व्हिडिओचा शेवटचा पार्ट. मला माहिती आहे की व्हिडिओ थोडा जास्तच मोठा होऊन गेला. ठीक आहे. असो, कदाचित बघा बेटा कॉन्सेप्ट आपल्याला समजला की नाही हे महत्वाचं बेटा. थोडासा टाइम लागू द्या बेटा, बरोबर आहे. आज टाइम लागेल, लागू द्या. आता बघा मला सांगा, तुम्ही क्लासला जाता येता, जायला 15-20 मिनिटं लागतं, यायला 15-20 मिनिटं लागते. पण जवळ असेल तरची गोष्ट, दूर असेल तर अर्धा तास जा, अर्धा तास या. 20 रुपये रिक्षाला घालवा, 20 रुपये रिक्षाला परत या, बरोबर आहे. पैसे लागून जातात, बरोबर आहे. तर जायला यायला टाइम लागतोय का नाही? तर आपण आणि या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी कसं असतं, मग मास्तर येतो, मग तो शिकवतो, मग टाइमपास होतो, मग कोणी काही विचारतं, भरपूर सारा टाइमपास होतो. तर या ठिकाणी आपण तोच टाइम आपण या ठिकाणी देऊ, पण हळूहळू वार पद्धतीने सर्व गोष्टी शिकून घेऊ बेटा, बरोबर आहे. सर्व गोष्टी एकदम प्रॉपर कॉन्सेप्टनुसार सांगेल, टेन्शन घेऊ नका. थेरी एकदम सिंपल लँग्वेजमध्ये, पण तुम्हाला एक्झाममध्ये मार्क्स मिळतील या लँग्वेजमध्ये. तुम्हाला सर्व काही थेरी नोट्स मी तुम्हाला प्रॉपर देणार आहे बेटा, बरोबर आहे. चला मग सुरू करायचं. हो सर, ठीक आहे. चल, तर पुढे आपल्याला बघायचं बेटा सीओपी. सीओपी म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यावेळेस आपलं इंजिन बघितलं तुम्ही, गाडीचं इंजिन, तर इंजिनसाठी वापरतात इफिशियन्सी, म्हणजे इंजिनची जी कार्यक्षमता आहे. कार्यक्षमता म्हणजे काय? ती किती चांगलं चालतं, बरोबर ना. चला, तुमची कार्यक्षमता कशी निघते? तुमच्या डिप्लोमाच्या टक्क्यांवरून, तुमच्या रिझल्टवरून समजते की तुम्ही किती कार्यक्षमता आहे, तुम्ही किती कार्य करण्याची कॅपॅसिटी तुमची किती आहे, बरोबर आहे. चला, तर सिंपलशी गोष्ट आहे. तर इंजिनसाठी आपण इफिशियन्सी वापरतो, पण आपलं जे रेफ्रिजरेटर झालं, आपला हीट पंप झाला, यासाठी आपण कधीही इफिशियन्सी वापरत नाही. कधीही त्यांची कार्यक्षमता जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण कधीही इफिशियन्सी वापरत नाही. आपण वापरतो बेटा सीओपी. तर सीओपी म्हणजे काय? एक प्रकारची इफिशियन्सी असते ती, पण इफिशियन्सी नाही बेटा. कारण इफिशियन्सी नेहमी 1 पेक्षा कमी असते आणि सीओपी हा नेहमी 1 पेक्षा जास्त असतो बेटा, बरोबर आहे. आता बघा तुम्हाला सांगतो बेटा, मी ज्यावेळेस इंजिनिअरिंगला असताना माझं जवळपास 6 ते 7 कंपन्यांमध्ये सिलेक्शन झालं होतं, बरोबर आहे. आणि जवळपास 2 ते 3 कंपन्यांनी मला विचारलं होतं, का रे बाबा सीओपी आणि इफिशियन्सी मध्ये काय फरक असते? काय फरक असतं बाबा, सांग बरं मला. किंवा सीओपी हा म्हणजे काय असतं बाबा. तर त्यांना एकदम छान असं मी उत्तर दिलं होतं की इफिशियन्सी 1 पेक्षा कमी असते. कधी तुम्ही 0. समथिंग मध्ये मिळते, मग तुम्ही त्याला 100 ने मल्टिप्लाय करता, मग ती पर्सेंटेज मध्ये निघते, बरोबर आहे. आणि सीओपी जो असतो हा नेहमी 1 पेक्षा जास्त असतो बेटा, बरोबर आहे. हे लक्षात ठेवा. इफिशियन्सी आहे ही इंजिन रिलेटेड गोष्टींसाठी वापरतात, आणि सीओपी जो आहे तो आपला रेफ्रिजरेटर टर्म मध्ये वापरला जातो, बरोबर आहे. इफिशियन्सी ही वर्क प्रोड्युसिंग डिव्हाइस साठी वापरतात, आणि आपला जो सीओपी आहे हा वर्क ऍब्झॉर्बिंग साठी वापरला जातो. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपण नंतर बघू. आरामात सर्व काही बघायचं बेटा, सर्व काही बघायचं आहे. चला,
तर सीओपी म्हणजे काय? सिंपल इट इज द रेशियो ऑफ रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन. बोला. सीओपी इज डिफाइंड as it is the ratio of रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन. म्हणजे रेफ्रिजरेटिंग इफेक्ट आपल्याला किती मिळतोय, कूलिंग इफेक्ट आपल्याला किती मिळतोय हे लिहायचं वरती आणि खाली लिहायचं की आपण किती हीट सप्लाय करतो, की आपलं वर्क डन किती आहे, आपलं वर्क इनपुट किती आहे हे लिहायचं खाली बेटा. बरोबर आहे. चला म्हणजे इथं असं रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क इनपुट आहे ना, तर तुम्ही त्याला असं पण लिहू शकता, सीओपी इज इक्वल टू रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन. असं येते, आलं का लक्षात? ठीक आहे ना. अरे या गाण वाटतं ना ते. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन आलं बेटा लक्षात. हा झाला बेटा आपला फॉर्म्युला. तर सीओपी म्हणजे काय? इट इज द रेशिओ ऑफ रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन. रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन किंवा रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क इनपुट. काही अडचण नाही सर. आणि बघा, द व्हॅल्यू ऑफ सीओपी इज ऑलवेज मोर दॅन 1. ही नेहमी 1 पेक्षा जास्तच राहणार आहे, हे लक्षात ठेवा बेटा. बरोबर आहे. चला असो. आणि जनरली समजा आपलं वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम. आता हे वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम काय हो सर? तर आपल्या घरातलं जे फ्रीज असतं बेटा, बरोबर आहे, आपल्या घरातलं फ्रीज हे चालतं, फ्रीज झालं, एसी झालं, हे चालतं बेटा VCC वर, वेपर कॉम्प्रेशन सायकलवर हे चालतं बेटा. बरोबर आहे. तर VCC काय आहे हे आपण हळूहळू शिकू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकू की VCC काय असतं, VCR काय असतं, VAC काय असतं, वेपर ऍब्झॉर्प्शन सिस्टीम काय असते, वेपर कॉम्प्रेशन सिस्टीम काय असतं, सर्व काही बघू बेटा. सर्व गाणे वाचतील. रेडिओ फक्त चालू ठेवा. ठीक आहे ना. चला असो बेटा. तर आपल्या घरातले जे फ्रीज वगैरे असतात ना, तर यांचा जो सीओपी असतो हा जनरली 3 to 4 च्या रेंज मध्ये असतो, 3 ते 4 च्या रेंज मध्ये असतो. मग सर एक सीओपी म्हणजे काय हो? जर समजा सीओपी 3 आला, याचा अर्थ काय? जर समजा सीओपी आपला 3 आला, सीओपी जर समजा आपला 4 आला, सीओपी जर समजा आपला 5 आला, तर याचा अर्थ काय हो सर? तर बघा बेटा, सीओपी 3 आला याचा अर्थ काय? एखादा रेफ्रिजरेटरचा सीओपी 3 आला याचा अर्थ काय? की तो जेवढं इनपुट घेतोय, तो जेवढं वर्क इनपुट घेतोय त्याच्या 3 पट जास्त कूलिंग इफेक्ट देतोय, त्याच्या 3 पट जास्त तो आपल्याला आउटपुट देतोय. समजतंय का? सीओपी म्हणजे काय? सीओपी जर 3 याचा अर्थ काय? तो जेवढं इनपुट घेतोय ना त्याच्या 3 पट जास्त आउटपुट देतोय. एखाद्याचा सीओपी 4 आला याचा अर्थ काय? की जेवढं तो इनपुट घेतो त्याच्या 4 पट तो आउटपुट देतोय. याचा अर्थ हा असतो बेटा. समजलं बाळांनो? समजलं बेटा? इनपुट जर 1 घेत असेल तर आउटपुट 3 देतोय, म्हणजे सीओपी 3. हा. सीओपी 4 म्हणजे काय? इनपुट जर 100% घेतो तर 400 पट रिटर्न देतो तो डायरेक्टली. असं आहे ते. आलं का लक्षात? तर याला म्हणतो बेटा आपण सीओपी. तर आय होप सो सर्वांना सीओपीचा कॉन्सेप्ट समजला असेल. कोएफिशियंट ऑफ परफॉर्मन्स हे युनिट आहे बेटा. आपल्या एखादं रेफ्रिजरेटर किती कार्यक्षम आहे, किती चांगलं आहे, किती जबरदस्त आहे, बरोबर आहे, किती व्यवस्थित आहे, किती ॲक्युरेट आहे, बरोबर आहे, किती चांगल्या प्रकारे काम करतं, याची कार्यक्षमता काढण्याचं हे युनिट आहे बेटा. बरोबर आहे. तर सीओपी म्हणजे समजलं बेटा, रेफ्रिजरेटिंग इफेक्ट अपॉन वर्क डन, RE अपॉन वर्क डन. ठीक आहे ना. चला. आणि सीओपी हा नेहमी 1 पेक्षा जास्त असेल. तर अशा पद्धतीने आपले संपूर्ण लेक्चर आज तुम्हाला सर्वांना क्लिअर झालं असेल. तर आय होप सो, आशा करतो बेटा की आजचं लेक्चर तुम्हाला सर्वांना समजलं असेल. तर बघा बेटा, भरपूर सारे फ्री डेमो लेक्चर तुम्हाला अवेलेबल करून दिलेले. आमचं फ्री डेमो लेक्चर बघा. आमचं शिकवणं जर तुम्हाला आवडलं तरच तुम्ही कोर्स परचेस करा. बघा बेटा, थोडा वेळ लागेल, थोडा टाइम मी जास्त घेईल, पण तुम्हाला सर्व कॉन्सेप्ट एकदम साध्या भाषेत सांगून देतो बेटा. आणि जो लेक्चर आता बघा, काही जण म्हणते आम्ही 2x च्या स्पीडने बघू सर. बघा बेटा, 2x च्या स्पीडने बघा, तुम्हाला समजेल, तुमचा वेळ वाचेल, पण कसं माहिती का, डोक्यात त्या गोष्टी छापणार नाही. त्यामुळे नॉर्मल स्पीडवर बघा. भले थोडीशी स्पीड वगैरे तुम्ही वाढवून बघू शकता बेटा, कारण मी हळूहळू बोलतो असं वाटत असेल तुम्हाला. बरोबर आहे. चला असो. बघा बेटा, या प्रॉपर गोष्टी बघा, प्रॉपर अनालाइज करा. आणि बघा, नोट्स वगैरे मी तुम्हाला ज्या देईल ना त्या प्रिंट करून घ्यायच्या. आणि त्या नोट्सवर ज्या गोष्टी मी तुम्हाला एक्स्ट्रा लिहून देतो ना, आता समजा या गोष्टी झाल्या, या गोष्टी आल्या ज्या मी एक्स्ट्रा लिहून देतो ना, ह्या तुम्ही त्या नोट्सवर काय करा, लाल पेनाने, निळ्या पेनाने लिहून टाका. कारण नोट्स तुम्ही ब्लॅक अँड व्हाईट प्रिंट काढचाल, बरोबर आहे, त्याच्यावर ह्या पेनाने, अशा वेगवेगळ्या पेनाने तुम्ही या गोष्टी लिहत चला बेटा. फायदा 100% होईल बेटा. दुसरं तुम्हाला काहीच वापरायची गरज पडणार नाही. आपल्या नोट्स, थेरी नोट्स आणि न्यूमेरिकलसाठी आपली वही एवढंच वापरा बेटा. डायरेक्ट तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो, तुम्ही 70 आउट ऑफ 70 मार्क्सचा पेपर लिहून येशाल. ठीक आहे ना. फक्त प्रॅक्टिस करा, प्रॉपर लेक्चर बघा. आपल्या ऍप्लिकेशनवर कॉम्बो पॅक सुद्धा आहे. कॉम्बो पॅक तुम्ही परचेस करू शकता, सर्व विषयांचा आहे. आणि काळजी करू नका, सर्व काही व्यवस्थित होईल बेटा. विश्वास ठेवा तुमच्या मोठ्या भावावर. ठीक आहे ना. आणि हो, आमचा जो हेल्पलाईन नंबर आहे, त्या हेल्पलाईन नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्स सुद्धा परचेस वगैरे करू शकता. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.